नमस्कार, अस्सल आगरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे। अशाच छान छान रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। आज आपण गोड्या पाण्यातला फिश फ्राय करून पाहणार आहोत। ह्या फिशला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। टिलापिया, फंटूस, इस्रायल कटला अशी विविध नावांनी याची ओळख आहे। हा चवीला एकदम उत्तम आहे। आज मी याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। साहित्य: अर्धा चमचा हळद, आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, फिश मसाला 2 चमचे, ऑइल 1 चमचा, लिंबू रस 1 चमचा, चवीनुसार मीठ। हे मिश्रण आपण छान एकत्र करून घेऊन पेस्ट करून घ्यायचे। ह्याच्याने फिशला आपण जेव्हा ही पेस्ट लावू तेव्हा सर्व टेस्ट मसाल्यांचे सेम प्रमाणात येतील। आपण केलेली पेस्ट फिशला अशा प्रकारे लावून घेऊया। आपण ह्या फिशला चिरा पाडलेला आहे त्याच्यात ही पेस्ट छान लावून घ्यायचे। त्याच्याने फिशला आतपर्यंत हा मसाला जाईल आणि टेस्ट छान येईल। अशा प्रकारे आपला हा मसाला लावून झालेला आहे। पुढे आपण कोटिंग कसं करायचं हे पाहूया। साहित्य: 3 चमचे मी तांदूळ पीठ घेतलेलं आहे, रवा 2 चमचे बारीक रवा घ्यायचे, लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, कारण आपण आधी फिशला लावलेलं आहे आणि ह्या कोटिंगला चव यावी म्हणून करायचे। हे मिश्रण छान करून घ्यायचे, यानी क्रिस्पी होईल आपली मच्छी। फिशला चारी बाजूनी कोटिंग लावून घेऊया, त्याच्याने फिश फ्राय करताना छान क्रिस्पी होणार आहे। फिशला कोटिंग झालेलं आहे, हे आता फ्राय करून घेऊ। तवा आपला तापलेला आहे, आपण आता तेल टाकत आहोत। मीडियम गॅसवरच फिश फ्राय करायचे।
छोटीशी ट्रिक देते तुम्हाला. फिश जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा असा स्पून घ्यायचा आहे आपल्याला आणि फिश पलटी करताना सपोर्ट द्यायचे. त्याच्याने फिशचे तुकडे होत नाही आहेत. दोन्ही साईडने आपले फिश छान फ्राय झालेले आहेत. आता आपण तव्याच्या दोन्ही साईडला फिश बाजूला करून घेणार आहोत. त्याच्याने एक्स्ट्रा ऑइल असतं ते खालती तव्यात येतं.